नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. रसायनशास्त्राचा एक आधारस्तंभच म्हणायला हवा, आधुनिक आवर्त सारणी. हो, अगदी मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आपल्याकडे काही नोट्स आहेत, तर म्हटलं जरा या टेबलची रचना आणि त्यामागची गंमत सोप्या भाषेत समजून घेऊया. बरोबर, म्हणजे हे फक्त मूलद्रव्यांची लिस्ट नाहीये, नाही का? अजिबात नाही. ही तर त्यांच्या वर्तनाची, त्यांच्या गुणधर्मांची एक प्रकारे मांडणी आहे, एक नकाशाच आहे तो. आणि ह्याचं श्रेय जातं हेनरी मोसले यांना. त्यांनी अणुक्रमांकावर आधारित ही रचना केली. बरोबर. आधी मेंडेलिव्हनी अणुभारावर आधारित टेबल बनवलं होतं, पण अणुक्रमांक जास्त मूलभूत ठरला. जास्त अचूक. हो, खूपच अचूक. कारण अणुक्रमांक म्हणजे काय, तर अणूच्या केंद्रकातले प्रोटॉन, आणि तीच तर मूलद्रव्याची खरी ओळख आहे, त्याचे रासायनिक गुणधर्म ठरवणारी गोष्ट. अणुभार तर समस्थानिकांमुळे बदलू शकतो थोडाफार. अच्छा. आधुनिक आवर्ती नियम तो सांगतो की मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांचे अणुक्रमांकांचे आवर्ती कार्य आहेत. बापरे, हे जरा जड वाटतंय. सोपं करून सांगाल का? हो, नक्कीच. म्हणजे असं की जर तुम्ही मूलद्रव्यांना अणुक्रमांकाप्रमाणे एका ओळीत मांडलं तर ठराविक अंतराने सारखे गुणधर्म असलेले मूलद्रव्य परत येतात, पुन्हा पुन्हा येतात. ओ, म्हणूनच ते उभे स्तंभ म्हणजे गट इतके महत्वाचे आहेत, कारण एका गटातले सगळे सारखे वागतात. अगदी बरोबर. जसं गट एक घ्या, अल्कली धातू, सोडियम, पोटॅशियम हे सगळे खूप क्रियाशील असतात. हो, मी ऐकलंय. पाण्यावर पण पेट घेतात म्हणे काही. पण का इतके क्रियाशील का? कारण त्यांच्या सगळ्यात बाहेरच्या इलेक्ट्रॉन कक्षेत फक्त एकच इलेक्ट्रॉन असतो. तो ते अगदी सहज देऊन टाकतात आणि त्यामुळे पटकन रासायनिक अभिक्रिया करतात. अच्छा. आणि या उलट ते गट 18 वाले निष्क्रिय वायू, हेलियम, निऑन. बरोबर. त्यांची बाहेरची कक्षा पूर्ण भरलेली असते. त्यांना इलेक्ट्रॉन द्यायची गरज नाही, घ्यायची गरज नाही, म्हणून ते शांत असतात, म्हणजे सहसा रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. म्हणूनच त्यांना निष्क्रिय म्हणतात. मला आठवते ते निऑनचे दिवे किती चमकतात जाहिरातींमध्ये. हो, कारण त्यांना ऊर्जा दिली की ते विशिष्ट रंगाचा प्रकाश टाकतात. तर मुद्दा हा की इलेक्ट्रॉनची रचनाच त्यांच्या वर्तनाची किल्ली आहे. आणि ह्याच इलेक्ट्रॉन रचनेवरून ते sp-df ब्लॉक्स पण ठरतात, हो ना? हे काय प्रकरण आहे? हे ब्लॉक्स म्हणजे काय, तर मूलद्रव्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या प्रकारच्या कक्षेत जातो ते सांगतात. एस ब्लॉक म्हणजे पहिले 2 गट अधिक हेलियम, हे बहुतेक क्रियाशील धातू आहेत. आणि पी ब्लॉक? पी ब्लॉक म्हणजे गट 13 ते 18. यात सगळं मिश्रण आहे, धातू, अधातू आणि काही धातू सदृश्य पण, म्हणजे सिलिकॉन वगैरे. ओके. आणि मध्ये ते मोठे गट 3 ते 12. दृष्ट्या खूप महत्वाचे. आणि हो, ते रंगीत संयुगे पण बनवतात अनेकदा. आणि ते टेबलच्या खाली वेगळ्या 2 ओळी ठेवलेल्या असतात त्या आहेत एफ ब्लॉक मूलद्रव्य. लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स म्हणतात त्यांना. ते खरं तर वरच्या टेबलमध्येच फिट व्हायला हवेत, पण मग टेबल खूपच लांबळं दिसेल म्हणून त्यांना खाली ठेवलंय. अच्छा, सोयीसाठी. हो. आणि हे बरेचसे दुर्मिळ असतात किंवा किरणोत्सारी असतात. हे सगळं लक्षात ठेवणं म्हणजे थोडं अवघड आहे. मला आठवलं गट 18 साठी आम्ही शाळेत काहीतरी वापरायचो. ही ने अराइव्ड की झेरो राणी असं काहीतरी होतं. हां, हो. असली स्मरणतंत्र खूप कामाला येतात, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जातं. नक्कीच. पण मला काय वाटतं, या सारणीचं खरं सौंदर्य तिच्या भविष्यवाणी करण्याच्या क्षमतेत आहे. म्हणजे मेंडेलिव्हने सुद्धा रिकाम्या जागा सोडल्या होत्या आणि सांगितलं होतं की इथे नवीन मूलद्रव्य सापडेल आणि त्याचे गुणधर्म असे असतील. काय सांगताय? म्हणजे मूलद्रव्य सापडण्याआधीच त्याची जागा आणि स्वभाव कळायचा. कमाल आहे. हो. आणि मोसलेच्या अणुक्रमांकावर आधारित रचनेमुळे हे अजून जास्त अचूक झालं. त्यामुळे रसायनशास्त्राचा अभ्यास खूप लॉजिकल होतो. तुम्हाला फक्त जागा माहीत असेल ना, तरी मूलद्रव्य कसं वागेल याचा अंदाजे येतो. खरंच हे खूपच उपयुक्त आहे. म्हणजे थोडक्यात हेनरी मोसले यांनी अणुक्रमांकाचा शोध लावून जी मांडणी केली ती फक्त एक क्लासिफिकेशन नाहीये. नाही, ती निसर्गाच्या एका पॅटर्नची ओळख आहे. आणि त्यामुळे रसायनशास्त्र समजायला खूप मदत झाली. अगदी. आणि ही गोष्ट इथेच थांबलेली नाहीये. आजही शास्त्रज्ञ नवीन खूप जड मूलद्रव्यांचा शोध घेतायत, त्यांना बनवतायत प्रयोगशाळेत आणि मग त्यांना ह्या सारणीत जागा दिली जाते. म्हणजे ही सारणी अजूनही वाढतीये, विकसित होतीये. वा, म्हणजे हे एक जिवंत डॉक्युमेंट आहे एक प्रकारे. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय. विचार करा, समजा भविष्यात अणुक्रमांक 119 किंवा 120 असलेलं मूलद्रव्य सापडलं किंवा बनवलं गेलं, तर त्याचे गुणधर्म काय असतील? ते आत्ताच्या कोणत्या गटाशी जुळतील की काहीतरी एकदमच वेगळे असतील?
हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ते कदाचित एका नवीन आवर्तनाची सुरुवात करतील, कोण जाणे.